कार्य सोडूने अपुरे पडला, झुंजत खंती नको पुढे. कार्या चालव गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. वयाच्या 15व्या वर्षी चापेकरांवरच्या फटक्यामध्ये सावरकरांनी घेतलेली ही प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा घेणारे घेतात हो, शेवटपर्यंत किती जण नेतात ते सगळ्यात महत्वाचं असतं. या मुलांनी 15व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली आणि शेवटपर्यंत तिचं पालन केलं हे सगळ्यात महत्वाचं. आणि मग तिथपासून पुढे जो आपण या मुलाचा प्रवास बघतोय तो एक वेगळ्या पद्धतीने असाच बघतोय. कारण तिथून भगुरून नाशिक, नाशिकहून पुणे, पुण्यानंतर एकदम झेप कुठे तर ब्रिटनमध्ये. ब्रिटनमध्ये ज्या वेळेला वकिलीचं शिक्षण वगैरे घेत होते सावरकर त्यावेळेला, आणि मग तिथून सावरकर अंदमानात म्हणजे मुंबईमध्ये आले. त्यावेळेला त्यांच्यावर अभियोग चालवण्यात आला. खरं म्हणजे हा एवढा मोठा विषय आहे ना की प्रत्येक विषयावरती प्रत्येक भागावरती एक एक व्याख्यान होऊ शकतं. पण अंदमानमध्ये ज्या वेळेला सावरकरांना तब्बल 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. काळं पाणी म्हणजे काय हे कित्येक जण विचारतात बरं का. अंदमानला मी 12 वेळा जाऊन आलोय. तितक्या वेळेला तिथे गेल्यानंतर लोक विचारतात काळं पाणी कुठे दिसतं इथे. तेव्हा त्यांना सांगावं लागतं की बाबा रे, हा वाक्प्रचार आहे. काळं पाणी याचा अर्थ इथून परत कोणी माणूस आलेला नाही, इथेच मेलेला आहे माणूस, म्हणून याला काळं पाणी म्हटलं जातं. इतकी ही कठोरतम शिक्षा आहे. सावरकरांसारखा माणूस ज्या वेळेला 25-25 वर्षाच्या या 2 शिक्षा झालेला, त्या तिथून आतमध्ये शिरला त्या सेल्युलर जेलमध्ये, आणि मग जेलमधलं एक भयानक आयुष्य सुरू झालं. पहिले काही महिने तर बाहेरच्या कोणाचं दर्शन सुद्धा नाही. त्यानंतर जे दर्शन व्हायला लागलं त्यावेळेला ज्या ठोठावण्यात येत होत्या शिक्षा, पहिल्यांदा त्या नारळाचे छिलके काढणं. छिलके काढून झाल्यानंतर ते कुटणं. लक्षात घ्या, याच्यामध्ये इथे हाताला याच्यातून पहिल्यांदा सालपटं निघायची, मग पाणी निघायचं, रक्त निघायचं, सरते शेवटी घट्टे पडायचे. एवढं झाल्यानंतर मग बारी येऊन सांगायचा, आणि बारी म्हणायचा की सावरकरा, आता पुढच्या इयत्तेत तुझी बदली झाली बरं का. पुढची इयत्ता कुठची हो? पुढची इयत्ता म्हणजे हा जो कुटलेला काथ्या आहे ना त्याचा दोर वळायचा. हा दोर वळता वळता सगळी बोटं दुखायला लागायची. हा सगळा भाग, कोपर, दंड, सगळे सांधे हे दुखायला लागायचे. त्याचंही वर्णन सावरकरांनी केलंय. इतकंच नाही, रोजचं अन्न मिळायचं ते तरी काय हो. सावरकरांनी स्वतः वर्णन केलेलं आहे की आमचे स्वयंपाकी प्राय गुप्त रोगांनी पछाडलेले, त्याचा घाम आमटीमध्ये सांडायचा. भाजीमध्ये सापाचे आणि गोमांचे तुकडे येणं हे तर नित्याचंच होतं. भात आणि चपात्या या अर्धवट शिजलेल्या किंवा जळक्या असायच्या. मिळालेलं हेही अन्न जर टाकून दिलं तर पुढचे 7 दिवस काही खायला मिळायचं नाही. सकाळी मिळणाऱ्या कांजीला रॉकेलचा वास यायचा. अशा अवस्थेमध्ये चाललेलं आहे काम. आणि मग बारी कधीतरी येऊन सांगायचा की आता 3ऱ्या इयत्तेत बदली बरं का. हो, मुख्य भूमीवरती कोलू जो बैल ओढायचा ना, अंदमानमध्ये तो कोलू माणसाकरवी ओढला जायचा. अमुक इतके पौंड तेल हे निघायलाच पाहिजे. हा सगळा भाग तिथे होता. याच्यामध्ये कित्येक जण दमायचे, कित्येक जण त्या कोलूच्याच काठीला लोंबकळायचे. इतकी सगळी अवस्था होऊन असह्य असह्य झालं. इंदुभूषण रॉयने आत्महत्या केली. उल्हासकर दत्तला वेड लागलं. अशी अवस्था ज्या वेळेला होत होती या सगळ्यांची, त्यावेळेला सावरकरांच्या मनाची अवस्था, मानसिक अवस्था ही काय होत असेल. मग कुठेतरी दुसरीकडे आपलं लक्ष हे वेधण्याकरता म्हणून जे काही वेगवेगळे प्रयोग केले जायचे, याच्यात स्वतः जात्याच कवी होते. त्यामुळे विचार असा केला या कवींनी की आपण कुठेतरी कविता लिहायला पाहिजे. आणि मग मनमोहन नातूंनी फार सुंदर वर्णन केलंय. म्हणाले, या कवींनी कोणाकोणाला विचारलं, कितीतरी जणांना विचारलं की कविता लिहायची, तू माझ्यासाठी कागद होशील का. आभाळ म्हणाले नाही,
भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे आकस्मिक सरली. मी कागद झाले आहे चलली असे ती बदली. आणि मग त्या तुरुंगाच्या त्या कोठडीच्या ज्या भिंती होत्या ना, त्यालाच कागद समजून मिळालेला एखादा घायपाताचा काटा किंवा खिळा यांनी कविता लिहिणं सुरू झालं. थोडं थोडकं नाही, 6000 ओळींचं काव्य निर्माण झालं. गोमंतक असू दे, विरहश्वास असू दे, अशा प्रकारचं विविध त्या ओळी तिथे झर 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 उमटायला लागल्या. ज्या वेळेला दर 3 महिन्यांनी चुना फासला जायचा, त्यावेळेला हे म्हणायचं चला नवीन ताव मिळाला, नवीन रीतीने करू. अहो पण या सगळ्यातून प्रत्येक जण, प्रत्येक कैदी हा तसा नव्हता ना, वेगवेगळे काहीतरी गुण असलेला. या ज्या भयंकर शिक्षा होत्या त्या शिक्षांमधून सुटका करून घेण्याकरता म्हणून काय करायचंय तर कित्येक जण जंगलामध्ये जायचे ना, तिथे जंगलामध्ये आपल्या हातावर किंवा पायावरती घाव करून घ्यायचे. त्या घावामध्ये एखादा ओला दोरा ओवायचे, जेणेकरून ती जखम 5-7 दिवसात साडायची आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये हलवलं जायचं. त्या तुरुंगातल्या इस्पितळामध्ये जाणं म्हणजे या सगळ्या जीवघेण्या गोष्टीमधून सुटका होणं. किती अघोरी उपाय होते हो. काही जण तर विष्ठाच स्वतःच्या अंगाला फासून घ्यायचे, त्यामुळे तो वेड लागलाय असं म्हणून त्याची तरी तिथून मुक्तता काही काळापुरती का होईना पण अशी होत असे. हे जे सगळे भाग होते ना, या सगळ्या भागातून सावरकरांची कोठडी आपण पाहिली तर ती कोठडीच अशा जागी आहे की जिथे बघितल्यानंतर तिथून खाली एकाच वेळेला 3 जणांना फाशी देण्याची जागा होती, कारण त्यांनाही वेड लागावा तिथला हेतू होता. सुरुवातीचा काळ हा प्रचंड कष्टाचा होता, पण तेच सावरकर या सगळ्याला पुरून उरले आणि जी 11 वर्ष एकूण अंदमानामधली त्यांनी काढली, ती अंदमानातली 11 वर्ष त्याच्यामध्ये पुढच्या वर्षांच्या मध्ये अनेक बंदींना त्यांनी शिकवलं, जे अनपढ होते त्यांना शिकवलं. स्वतः वेगवेगळ्या भाषा शिकले, उर्दू सुद्धा अगदी तिथे शिकलेत ते. आणि मग हम हे हमारे वाली है सारखी कविता, उर्दू कविता ही सुद्धा सावरकरांनी लिहिलेली. अशा वेगवेगळ्या भाषा शिकणं वगैरे हे सगळं काम केलं. ज्या वेळेला त्यांची तिथून मुक्तता, खरं सांगू मुक्तता नव्हे, कारण काय अंदमान सुटलं पण रत्नागिरीमध्ये अडकवण्यात आलंच ना त्यांना. त्या अर्जावरतीच लिहिलेलं होतं की सुटका अमान्य, जागेत बदल मान्य. आता ज्यांना ॲम्नेस्टीचा वगैरे अर्थ कळत नाही ना, असे लोक त्याला माफीनामा वगैरे म्हणतात. जरा त्यांनी अभ्यास करावा इतकंच इथे सांगेन, याच्या पलीकडे नाही. कारण काय तो सगळा भाग समजावून सांगणं इतका वेळ नाही. एवढ्या कारणाकरता सावरकरांची तब्येत अतिशय बिघडलेली होती. त्यावेळेला मुंबईमधल्या नॅशनल युनियनच्या लोकांनी सुद्धा एका दिवसात किती सह्या झाल्या माहिती आपल्याला अर्जावरती? 75,000 जणांच्या सह्या झालेल्या होत्या. विधिमंडळामध्ये ज्या वेळेला त्याच्याबद्दलचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यावेळेला जागेत बदल मान्य एवढंच करण्यात आलं. आणि मग जागेत बदल हा जो सावरकरांच्या अंदमान मधून बाहेर पडले ते त्याचं आता नुकतेच 100 वर्ष पूर्ण झाली. ती तिथून बाहेर पडल्याला एवढंच लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतरच्या काळात अलीपूरला काही दिवस होते आणि मग मजल दरमजल करत त्यांना रत्नागिरीला आणण्यात आलं. रत्नागिरीलाही आरंभीचा काळ त्यांना तुरुंगात ठेवण्यात आला आणि नंतर मग जिथे रत्नागिरीत ते राहत होते ते म्हणजे पूर्णपणे स्थानबद्धता, आजूबाजूला अनेक आरक्षी गुप्तहेरांची पाळत असणं, जायचं न जायचं हे सगळं लिहून द्यायला लागायचं त्यांना. हे सगळं तिथे देत देत सावरकर बरोबर आतमध्ये ज्या रीतीने आपल्याला काम करता येईल, कारण का उघडपणे राजकारण करायला त्यांना बंदी होती. आता अशा वेळेला लक्षात घ्या, जो माणूस कर्तृत्ववान असतो ना तो थांबून राहत नाही, रडत भेगत बसत नाही, दुसरीकडून कुठून तरी आपल्याला मदत येते का याचाही विचार करत नाही. तर तो माणूस ठरवतो की आपण काहीतरी करायचंय. एक संधी मिळाली ना की तो लगेच उचलतो. तेच सावरकरांनी केलं. रत्नागिरीमध्ये राहता राहता लक्षात आलं की अरे या जातीयवादामुळे, जातीय द्वेषामुळे अनेकानेक जाती आपल्यामध्ये असल्यामुळे काय अवस्था झाली ती. आणि मग शेठ भागोजी किरांना त्यांनी सांगितलं आणि त्यांनी उदार हस्ते सावरकरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने तिथे पतित पावन मंदिराची उभारणी केली. आणि हे पतित पावन मंदिर सगळ्यांच्या करता म्हणून नुसतं उभारलं नाही, तर सावरकरांनी सहभोजन हा भाग तिथे रूढ केला.
सहभोजनाकरता बाकीच्या सगळ्या लोकांनी एका पंक्तीत बसावं आणि मी मात्र बाजूला उभा राहणार असं नाही केलेलं. स्वतः सुद्धा तिथे पंक्तीमध्ये बसले. अनेक धंदे असे होते की जे धंदे हे करायला आपले लोक तयारच नसायचे. सावरकर म्हणाले सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्याला जमायला पाहिजेत. आणि मग एकीकडे सावरकरांचं असं पूर्वास्पृश्यांच्या उद्धाराचं काम चालू, दुसरीकडे जातीमधले तंटे बखेडे हे सगळं संपवण्याचं काम चालू. हे सगळ्या सामाजिक सुधारणांची कामं चालू असताना दुसरीकडे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी सुद्धा सावरकरांच्या बद्दल त्यावेळेला गौरवोद्गार काढलेत, हे विसरता कामा नये. हे सगळे कामं चालू असताना दुसरीकडे लक्षात आलं की आपल्या भाषेची किती हेळसांड होती. आणि मग सावरकर म्हणतात लोकांना की अरे आपल्या भाषेमधला जर शब्द आपण वापरला नाही आणि त्याच्याऐवजी दुसऱ्या भाषेतला शब्द उसना घेऊन वापरला ना तर भाषा समृद्ध होत नाही, आपल्याकडचा मूळ अर्थाचा शब्द मरतो. बरोबर आहे की नाही? बघा, उदाहरण सांगतो आपल्याला म्हणजे लक्षात येईल. थँक्यू आणि सॉरी हे शब्द येता जाता आपण उच्चारतो की नाही? आता याला मराठीत शब्द आहेत ना, धन्यवाद, क्षमस्व हे शब्द आहेत. हे शब्द न उच्चारल्यामुळे हळूहळू असेही शब्द मराठीत आहेत हे आपण विसरून जाऊ आणि फक्त सॉरी आणि थँक्यू एवढ्यावरच राहू. म्हणून सावरकर असं म्हणतात की जे शब्द, जी वस्तू ज्या भाषेत नसते त्या वस्तूला त्या भाषेत शब्द नसतो. बरोबरच आहे हो. लुगड्याला काय इंग्रजीत शब्द सांगा? लुगड्याला लुगडच म्हणतात. आता कोणी सारी म्हणून सांगू नये बरं का, कारण सारी हा परत साडी या हिंदी शब्दावरून घेतलेला शब्द आहे. धोत्राला काय शब्द आहे इंग्रजीत? धोती हा शब्द सुद्धा हिंदीतून घेतलाय बरं का. मग धोतर किंवा लुगडं याला इंग्रजीत शब्द नाही, कारण त्या वस्तू इंग्रजीत नाहीच आहेत. सावरकरांचं म्हणणं किती मोठं आहे बघा. सावरकर कोटाला कोटच म्हणतात. का? कारण कोट आणलाय कोणी? साहेबांनी आणलेला आहे. मग कोटाला जोपर्यंत योग्य शब्द मिळत नाही तोपर्यंत कोटाला कोटच म्हणायला काही हरकत नाही. गुलाब विदेशी आहे, गुलाबाला गुलाब म्हणायला काही हरकत नाही. जिलबी विदेशी आहे, ते जे सांगतायत ते मी सांगतोय, जिलबी विदेशी आहे, मग तिला सुद्धा तोच शब्द असला तरी काही हरकत नाही. याचा अर्थ अडेल तट्टूपणा नाहीये सावरकरांच्याकडे. पण खिल्ली उडवण्याकरता काही कोणालाही बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं, पण त्यावेळेला लक्षात ठेवावं की आज आपण महापौर हा जो शब्द वापरतो तो सावरकरांनी दिलेला शब्द आहे, तो आपण सर्रास वापरतोय. याशिवाय जे चित्रपट तयार व्हायचे, या चित्रपटांची सुरुवातीची नामावली जी होती ना, ही नामावली सगळी इंग्रजीत होती. मास्टर विनायकरावांना सावरकर म्हणाले की हे असं का? ते म्हणाले, तात्याराव, हे सगळं तंत्रज्ञान जे आलंय ना ते तिथून आलेलं आहे ना, त्यामुळे आपल्याकडे मराठीत त्याला शब्दच नाही आहेत, आम्ही तरी काय करू? सावरकर म्हणाले, ताव आणि लेखणी घ्या, मी तुम्हाला सांगतो पटापट. आणि मग जे शब्द सावरकरांनी सांगायला सुरुवात केली तेच शब्द आज सगळीकडे उपयोगात आणले जातात. अगदी वाहिन्यांमध्ये सुद्धा मराठीमधले तेच शब्द उपयोगात आणले जातात की चित्रपटांच्या नामावलीत सुद्धा तेच शब्द उपयोगाला आणले जातात. डायरेक्टर, दिग्दर्शक, म्युझिक डायरेक्टर, संगीत दिग्दर्शक, किती शब्द सांगू, जे जे आपल्याला शब्द दिसतायत मराठी शब्द आज, हे सगळे शब्द सावरकरांनी सुचवलेले आहेत. म्हणून ते असं म्हणतात की एडिटर, थांबा म्हणाले, काय आहे एडिटर? वर्तमानपत्राचा असतो तो वेगळा आणि इथे जो असतो तो वेगळा, कारण इथला असतो तो फिल्म कापणारा, त्याला एडिटर म्हणतात ना. म्हणून म्हणाले हा संकलक आणि तो संपादक. दूरध्वनी, असे अनेक शब्द सावरकरांनी दिलेत. त्या शब्दांचा सुद्धा एक छोटासा कोश आहे बरं का. तो नजरे खालून घातलात ना की कोणीतरी नाही सावरकरांनी काय असले शब्द सुचल असं जे म्हणणारे आणि खिल्ली उडवणारे जाणीवपूर्वक असे जे लोक आहेत ना, त्यांच्या प्रयत्नांना तरी खीळ बसते. मग आपल्या भाषेतले शब्द, अरे माझी भाषा आहे आणि जर मला माझ्याच भाषेतले शब्द आठवत नसले किंवा येत नसले तर त्याची कुठेतरी लाज वाटायला पाहिजे हो आपल्याला. ती आपल्याला नाही वाटत, हे दुर्दैवाचं आहे. म्हणून सावरकर जे सांगतायत तो जो भाग आपण जर लक्षात घेतला नाही, मग हा माणूस तिथे बसून जे काम त्यांनी केलं ते जर आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्यासारखे करंट आहे आपणच, नाही का? की भाषेकरता अमृतातेही पैजा जिंकी आम्ही म्हणतोय असं, पण आम्ही खरंच त्या पद्धतीने आपली मराठी भाषा बोलतोय का? म्हणजे मग तिथे बसल्या बसल्या सावरकरांनी केलेली जी ही कामं आहेत ना, ही कामं आपल्याला नाकारता येत नाही.
समाजाकरता केलेलं काम, स्वभाषेकरता केलेलं काम. बरं, यात इंग्रजी त्यांना येत नव्हती किंवा कच्ची होती असं काही आहे? इंग्रजीमध्ये तर ग्रंथांचं लेखन केलेलं आहे त्यांनी, स्वतः बॅरिस्टर होता माणूस. पण आपल्या भाषेबद्दलचा जो असलेला एक आदर आहे, आपलेपणा आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे आणि कर्तव्य सुद्धा की माझी भाषा उत्तम राहावी, हे जे त्यांनी तिथे केलं ना रत्नागिरीमध्ये, याला तोड नाही. आणि म्हणून कोणी जर काही विचारायला लागलं तर मुख्य गोष्ट एक म्हणजे सावरकरांनी राजकारणात का नाही काही केलं, कारण राजकारण करायला बंदी होती. 1937 मध्ये सुटेपर्यंत त्यांच्यावरती ती बंदी होती आणि म्हणून समाजकारण आणि भाषा सुधारणा ह्या एक त्यांनी कार्य हातात घेतलेलं होतं, ते व्यवस्थितपणे केलं. 1938 मध्ये सुटका झाल्यानंतर एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष बनलेच की ते. पण त्यांचं राजकीय आयुष्य किती आहे तेही इथे जाता जाता फक्त नमूद करतो, तेवढंही लक्षात ठेवा आपण. सावरकरांचं राजकीय आयुष्य हे जर आपण लक्षात घेतलं तर रत्नागिरीवरून सुटल्यानंतर म्हणजे 1938 पासून 1947 पर्यंत म्हणजे केवळ आणि जेमतेम 9 वर्षाचं ते राजकीय आयुष्य आहे त्यांचं. आणि मग त्या आयुष्यामध्ये जेवढं जमलं तेवढं करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेलाच आहे. पण काय केलं काय केलं नाही याचं मूल्यमापन करताना आपण स्वतः काय करत असतो याचा तरी आपण विचार करायला पाहिजे. जे राष्ट्रपुरुष असतात ना, लक्षात घ्या की मतमतांतर असू शकतात, वैचारिक भेद सुद्धा असू शकतात, मार्ग वेगवेगळे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका पत्रकारांनी सावरकरांना विचारलं होतं बरं का, मुद्दाम ही आठवण आपल्याला सांगतो. तो म्हणाला, तात्याराव, या देशाला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं असं तुम्हाला वाटतं? सावरकर चटकन त्याला असं म्हणाले होते की बाबा रे, आमच्यासारख्या सशस्त्र क्रांतिकारकांचा त्यात वाटा होता, यात वाद नाही. पण ज्यांनी सत्याग्रह वगैरे केला, आंदोलनं केली, अशांचा सुद्धा यात सहभाग होता. इतकंच नव्हे तर हे दोन्ही मार्ग ज्यांना अवलंबता आले नाहीत, अशा सर्वसामान्य माणसांनी आपल्या घरात बसल्या बसल्या देवपूजा करताना स्वातंत्र्याची आकांक्षा करत जर देवाला एखादं फूल वाहिलं असलं ना, तरी सुद्धा त्याचाही तेवढाच मोलाचा सहभाग आहे. मला सांगा, केवढं मोठं मन आहे या माणसाचं. म्हणून एक ध्येय या सगळ्यांच्या पुढे आहे, स्वराज्य मिळवणं. स्वराज्य मिळवण्याकरता वापरलेले जर मार्ग वेगवेगळे असतील ना, तर त्या मार्गांच्या बद्दल आपल्यामध्ये मतमतांतर असू शकतात, पण त्यांच्या समोरचं जे उद्दिष्ट आहे किंवा लक्ष आहे ते लक्ष तर लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तेही न करत नुसतंच इथे बसल्या बसल्या आम्ही काहीतरी चिकित्सा करतोय अशा थाटात जर बोलत राहिलो ना, तर मग कठीण होतं आणि नंतर मग माफी मागण्याची वेळ येते. याच्या पलीकडे काय होतंय? यामुळे हिमालयाकडे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला तो हिमालय आहे असं समजून बघावं लागतं. समुद्राकडे बघताना तो अथांग आहे, त्याचा पलीकडचा तीर आपल्याला दिसणं हे शक्य नाही, हेही लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून सावरकरांच्या सारख्या माणसाचं एका वाक्यात वर्णन करता येईल का असं एकाने विचारलं होतं. म्हटलं हो, सावरकर म्हणजे जणू एका मानवी शरीरामध्ये वसलेले वेगवेगळे अवतार असं वाटावं म्हटलं. कारण एकीकडे नाटककार आहेत, उत्तम गीतकार आहेत, क्रांतिकारक तर आहेतच आहेत, याशिवाय पत्रकारिता त्यांनी केलेली आहे, ते बॅरिस्टर झालेले आहेत, एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत, स्वातंत्र्याकरता शिक्षा भोगलेले बंदिवानही झालेले आहेत. असे किती 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 पैलू म्हणून सांगू. आणि हे सगळं या माणसाने एका जन्मामध्येच भोगलेलं आहे. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर मग आपले मतभेद असले तरी सुद्धा हरकत नाही, पण किमान या अशा गोष्टी करता तरी आपलं मान नक्कीच आदराने लवणार याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. इतकंच बोलतो आणि आज साम आणि सामचे सगळे दर्शक या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. वंदे मातरम.